5 बातम्यांना सुरुवात करूयात। पुण्यातून आज महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंढवा जमीन प्रकरणी शीतल तेजवानीची सुनावणी सुरू झालेली आहे। रेवती हिंगवे या संदर्भात आपल्याला अपडेट्स देणार आहेत। तर नाशिकमधून महत्त्वाची बातमी आहे, तपोवनातील वृक्षतोडीवरून राजकारण तापलेलं आहे। नितेश राणेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केल्यानं हे राजकारण सुरू झालंय। प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। तर विमान उड्डाणं रद्द झाल्यामुळे जगभरात गोंधळ उडालेला आहे। रामराजे शिंदे आपल्याला या संदर्भात अपडेट्स देतील। आणि मुंबईतून एक महापालिकेच्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सर्व महापालिका आयुक्तांसोबत एक बैठक सुरू केलेली आहे। या बैठकीतले अपडेट्स आपल्याला सागर कुलकर्णींकडून मिळणार आहेत। आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठात भरलंच नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। प्रकरण नेमकं काय, मोहसिन शेख आपल्याला सांगणार आहेत। आपण सुरुवात करूयात पुण्यातल्या बातमीनं। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला कोर्टात हजर करण्यात आलंय। शीतल तेजवानीच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी प्रयत्न केला जातोय। शीतल तेजवानी कुणाच्या संपर्कात होती, भूखंड घोटाळ्यात वापरलेली कागदपत्र बनवण्यासाठी तिला कुणी मदत केली होती, याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे। शीतल तेजवानीकडे एक लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत आणि या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समुळे घोटाळ्यातील सत्य बाहेर येण्याची दाट शक्यता आहे। मात्र शीतल तेजवानीनं ते अजूनही पोलिसांकडे सुपूर्द केलेले नाही आहेत, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। रेवती हिंगवे आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। रेवती, दोन्हीकडचे युक्तिवाद काय म्हणतायत आणि पोलिसांचं आता काय म्हणणं यावर? विनोद, खरं तर गेल्या जवळपास 1 ते 1.5 तासापासून शीतल तेजवानी जी मुख्य आरोपी आहे या सगळ्या मुंढवा गैरव्यवहार प्रकरणीमध्ये तिला कोर्टात आणलेला आहे। मात्र जे सुनावणीला सुरुवात झाली तिथेच सगळा ड्रामा खरं तर सुरू झालेला आपल्याला दिसून येतोय। कारण शीतल तेजवानी हिची पहिली जामिनाची मागणी तिच्या वकिलामार्फत करण्यात आली आणि त्यानंतर जे महार वतनदार आहेत किंवा जे सरकारी वकील आहेत ते याचा विरोध करत होते। तर त्याच्यानंतर असं देखील माहिती समोर येते विनोद की तिने सगळ्या चौकशीला सहकार्य केलं नाही। मग तिची बाजू मांडत तिच्या वकिलाने सांगितलं की प्रत्येक वेळेस सहकार्य केलेलं आहे आणि जेव्हा केव्हा समन्स बजावलेला आहे तेव्हा ती इथे कोर्टात हजर झाले, पुणे पोलीस आयुक्तालयात माफ करा, ती हजर झालेली आहे। पण आता अजूनच नवीन एक ड्रामा असा सुरू झालाय की तिला चक्कर आलेल्याची समजून येते। गेले 1 ते 1.5 तासापासून खरं तर पुणे सत्र न्यायालयाच्या नवीन बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावरती 6 नंबर कोर्टात ही सगळी सुनावणी आता सुरू आहे आणि सगळा ड्रामा तिथे पाहायला मिळतो। त्यामुळे तिला परवानगी, चक्कर आल्यामुळे तिला परवानगी देण्यात आलेली बसून तिथे सगळी सुनावणी करण्याची। तर त्यासोबतच अजून पुढील अपडेट काहीच वेळात समोर येतील। पण विनोद, अशी माहिती देखील मिळते की पुणे पोलीस या सगळ्यामध्ये 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता इथे वर्तवली जाते। कारण जसं तुम्ही उल्लेख केला या गोष्टीचा की तिचा मोबाईल फोन खरं तर जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये ते कोणाकोणाशी संपर्कात आहे, त्यासोबतच इतर कोणाची मदत तिने या सगळ्यामध्ये घेतलेली आहे। तर त्यासोबतच दिग्विजय पाटील जे आहेत, जे अजून एक सह आरोपी आहे यामध्ये, त्यांना देखील 2 वेळेस चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। मात्र जेव्हा तिसऱ्यांदा त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यांनी स्पष्ट सांगितलं की जय पवाराच्या लग्नासाठी मी बहारेनला चाललोय आणि त्यानंतर तिकडून आल्यानंतरच मी आर्थिक गुन्हे शाखेकडे माझा जबाब नोंदवण्यासाठी येईल। तर एकंदरीत हा सगळा ड्रामा आपण आता बघतोय विनोद। आणि सगळ्यात महत्वाचं आता इथे आहे की या सुनावणी दरम्यान नेमकं शीतल तेजवानी पार्थ पवारांचं नाव घेते की नाही हे पण तितकंच महत्वाचं आहे। तर आता नेमकं या सगळ्या सुनावणी दरम्यान काय होतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे। अगदी रेवती, धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल। 14 दिवसांची पोलीस कोठडी पोलीस मागण्याची शक्यता आहे, कारण अनेक अंगानं या प्रकरणाचा तपास करायचा आणि आणखी काही साक्षीदार, काही आरोपी ज्यांच्यावर आरोप आहे त्यांची सुद्धा तपासणी करायची, चौकशी करायची आहे। आणि आपल्यासोबत असेच राहा रेवती। पुढची बातमी आपण नाशिकमधून पाहणार आहोत। नाशिकच्या तपोवनमधील साधुग्रामच्या मुद्द्याला आता राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय। वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललंय। असं असतानाच अभिनेता सयाजी शिंदे यांनी ही रोखठोक भूमिका मांडली आहे। ज्यांच्यासाठी झाडं तोडली जातात त्या साधू संतांना तरी झाडं तोडलेली पटतील का, असा सवाल सयाजी शिंदे यांनी विचारलाय। कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू? माणसांचा सुद्धा अपमान आपण करणार नाही। आपण जातीभेद मानत नाही।
तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना. मुळात झाडं तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का? आणि ज्याच्यापासून आपण जगतो, ऑक्सिजन घेतो, अन्न पाणी घेतो, त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत, नाही का? तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाडं आधी होती, नंतर ऋषीमुनी त्याच्याखाली तपश्चर्या करायला लागले. आज जोपर्यंत ज्यांना प्रचिती आली ती झाडाखाली आली, हे तर मान्य आहे की नाही? त्यामुळं त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपला ना. दरम्यान यानंतर पर्यावरण प्रेमींनी मुद्दा भरकवटवू नये. बकरी ईदमध्ये मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची कत्तल होते, त्यावेळी रक्त पाण्यातून जातं, त्यावेळी पर्यावरण प्रेमी कुठे असतात असा सवाल मंत्री नितेश राणेंनी विचारलाय. त्यावरून नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर शिरसाटांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पर्यावरणवादी आहोत, जितकं शक्य आहे तितकं झाडं वाचवणं गरजेचं असल्याचं ते म्हणालेत. राणे भडक वक्तव्य करत हिंदुत्व आणि पर्यावरण असे वाद करतायत असंही संजय शिरसाटांनी म्हटलंय. कुठलाच नाही, हिंदू समाजासाठी होणारा तो कुंभमेळा आहे. आता कुठे तो बिल्डरांना जागा देणं, कुठे का देणं. अहो, आपल्या एवढा मोठ्या हिंदू समाजाचा सण अगर तिथे होत असेल कुंभमेळा, तर त्यावर मुद्दामून प्रश्नचिन्ह निर्माण करायचे, मुद्दामून त्याची बदनामी करायची. म्हणून मी तुम्हाला का बेसिक प्रश्न विचारला. सर्व धर्म समभाव आहे ना, तुमची हिंमत आहे ना, बोलून दाखवा ना बकरी ईदच्या टायमाला. बोला, चला त्या बकरीला जाऊन मिठी मारून दाखवा आणि मला हम नाही काटणे देंगे दाखवा ना. कुठे कुठे कोयते चालतील मग दिसतील, वस्त्रे कसे चालतील दिसतील. मग ही सगळी हिंमत, हे सगळे प्रश्नचिन्ह, हे सगळी आंदोलनं फक्त हिंदू समाजाच्या वेळी का उचलतात, हा साधा प्रश्न. एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावर त्यांचं मत स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पर्यावरणवादी आहोत, कधीही त्याच्यामध्ये बिघाड होऊ नये या मताचे आहोत. जेवढं शक्य होईल तेवढं वाचवूनच प्रगती केली पाहिजे. झाडं राखणं ही सर्वांची जबाबदारी पण आहे. परंतु नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केले, कदाचित त्याचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु असे भडक स्टेटमेंट करून मला या हिंदुत्व आणि झाडं याचा कुठेही संबंध लागत नाही. म्हणून आपण कोणती भूमिका मांडतोय, हिंदुत्वाची मांडतायत का पर्यावरणाची मांडतायत, हे कळायला मार्ग देईल. म्हणून असे स्टेटमेंट देऊन वातावरणामध्ये आणखीन बिघडेल कशी, हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल आपल्यासोबत आहेत. प्रांजल, राजकीय आरोप प्रत्यारोप तर होत आहेत, या वादाला आता राजकीय वळण लागलेलं आहे, पण मुळात मुद्दा असा आहे की इतका विरोध झाल्यानंतर आता तरी तिथल्या स्थानिक प्रशासनानं काही हालचाली सुरू केल्यात का, किंवा स्थानिक प्रशासनाच्या वतीनं या सगळ्या विरोधानंतर काय हालचाली केल्या जात आहेत? मुळातच आपण बघितलं तर जेव्हा या झाडांवरती फुल्या मारल्याचं दिसून आलं, काही महापालिकेने नोटीस लावल्याचं दिसून आलं, त्यानंतर पर्यावरणप्रेमी हे कुठेतरी पुढे हे आलेले होते. त्यानंतर महापालिकेकडून सांगितलं जात होतं की झाडे आम्ही सगळी तोडणार नाहीत, ही झाडं प्रस्तावित आहेत, तोडणं फक्त प्रस्तावित आहेत असं सांगितलं जात होतं. मात्र जेव्हा की या जागेवरती 35 एकर जागेवरती रेस्टॉरंट प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहेत, हे टेंडरची नोटीस जेव्हा पुढे आली, हे आरोप जेव्हा व्हायला लागले, तेव्हा खरं तर हा मुद्दा जो आहे तो चांगलाच पेटलेला आहे असं बघायला मिळतोय. जवळपास 35 एकरची जागा आहे, तिथे 33 वर्षांसाठी हे टेंडर जे आहे ते दिलं जाणार आहेत आणि हे सर्व झाडं ही तोडली जातील आणि तिथे हे केंद्र उभारलं जाईल असा आरोप जेव्हा समोर आला, त्यानंतर आपण बघितलं तर पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले, सामाजिक संस्था या पुढे आल्यात, सयाजी शिंदे असतील किंवा मराठी अभिनेते देखील असतील, अनिता दाते, चिन्मय उदगीरकर यांनी देखील यावरती आवाज उठवला होता. मात्र आपण जर दुसरीकडे बघितलं तर याबाबत अजून कोणत्याही साधू महंतांची प्रतिक्रिया ही समोर आली नाही आहेत, साधू महंत याबाबत पुढे आलेले नाही आहेत. तर दुसरीकडे महापालिकेकडून देखील म्हणजे खरं तर महापालिकाच्या अधिकाऱ्यांनी हे जे आरोप हे होत आहेत, हा प्रश्न जो काही पूर्णतः पेटलेला बघायला मिळतोय, यावरती महापालिका अधिकारी असतील, कुंभमेळा प्राधिकरण असतील, यांनी पुढे येऊन खरं काय खोटं काय हे खरं तर सांगणं अपेक्षित आहेत. मात्र तसं कुठेही होत नाही आहेत आणि त्यामुळेच खरं तर हा वाद जो आहे तो अधिकच तापलेला बघायला मिळतोय. हा वाद जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येतोय. आणि यासोबत म्हणजे आपण जर बघितलं तर विरोधक तर या मुद्द्यावरून चांगलेच सरकारला धारेवरती धरतायत. मात्र आता महायुतीतील देखील नेते यावरती बोलायला लागलेले आहेत. काल देखील आपण अजित पवारांनी एकसोर केलेली पोस्ट असतील किंवा आज संजय पण प्रांजल एक मुद्दा असा आहे की या सगळ्या विरोधानंतर स्थानिक प्रशासनाच्या मार्फत काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का? हा निर्णय रद्द होण्याची काही शक्यता आहे का? तशा काही हालचाली दिसत आहेत का?
नाही, मुळातच स्थानिक प्रशासन म्हणजे जर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांचं 2 दिवसापूर्वीचं स्टेटमेंट असेल किंवा महापालिका आयुक्तांनी देखील 2 दिवसापूर्वी जे म्हटलेलं होतं की 2017 नंतर काही झाडे लावण्यात आलेली आहेत, तिथे काही झुडपं आहेत, ते आम्ही काढू असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. मात्र हे जे काही इथे प्रदर्शन केंद्र होणार आहेत का किंवा इथे रेस्टॉरंट किंवा ही 35 एकर जागेवर खरंच काही होणार आहेत का, याबाबतचं कोणतंही स्पष्टीकरण हे दिलं जात नाहीयेत आणि त्यामुळेच कुठेतरी या शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा मुद्दाचा हा वाद जो आहे तो वाढत चाललेला आहे असं बघायला मिळतंय. तर दुसरीकडे आपण बघितलं तर विरोधक यावरती आरोप हे करतायत, मात्र महायुतीतील नेते देखील आता बोलायला लागले आहेत. संजय क्षीरसागरांचं स्टेटमेंट असेल, माणिकराव कोकाटे देखील आज बोललेले आहेत आणि याला कुठेतरी नाशिकच्या पालकमंत्री पदाची देखील किनार आहेत. कारण नाशिकला पालकमंत्री अजून मिळाले नाहीयेत, अनेक महिने हे उलटून गेलेले आहेत. आता 2 दिवसांपूर्वी अजित पवार जेव्हा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिकच्या भगूरमध्ये आले होते तेव्हा देखील त्यांनी म्हटलं होतं नाशिकला पालकमंत्री नाही आहेत, त्यामुळे मीच आहे असं समजा आहे देखील अजित पवारांनी म्हटलं. काल त्यांनी एक्सवरती पोस्ट देखील त्या स्वरूपाने केलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच आपण काही दिवसापूर्वी जर बघितलं तर विरोधकांकडून देखील हा आरोप केला जात होता की जे काही पालकमंत्री पद रखडलेलं आहे ते कुंभमेळ्यामुळे रखडलेलं आहेत आणि कुठेतरी याच सर्व पार्श्वभूमीवरती आता महायुतीतील देखील नेते जे आहेत ते यावर आवाज उठवायला लागलेले आहेत. हा मुद्दा जो आहे, हा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस आता खरं तर तापत हा चाललेला आहे. पर्यावरण प्रेमी, सेलिब्रिटी, म्हणजे एकूणच पर्यावरण प्रेमी आणि विरोधकांचा विरोध होताच. आता महायुतीमध्ये सुद्धा एकवाक्यता दिसत नाहीये. भाजपचं एक म्हणणं आहे तर इतर 2 पक्ष आहेत, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, या दोघांचाही काहीसा विरोध या वृक्षतोडीला दिसतोय. धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी विमानतळांसंदर्भातली आहे. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर 200 विमानं रद्द झाल्यानं सध्या एकच गोंधळ निर्माण झाला आहे. इंडिगो या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय आणि याचा देशभरातील विमान कंपन्यांच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर 200 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आल्यानं विमानतळाची स्थिती सध्या रेल्वे स्थानकांसारखी झालेली आहे. मुंबई विमानतळांवर विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याचंही समोर येत आहे. आपण ही दृश्य बघतोय. मुंबई, पुणे, दिल्ली आणि अक्षरशः आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या सगळ्या प्रकाराचा फटका बसलाय. रामराजे शिंदे आपल्याला या संदर्भात अपडेट्स देत आहेत. रामराजे, या सगळ्या गोंधळानंतर काही केंद्रीय विमान उड्डाण मंत्रालयाकडून हालचाली झालेल्या आहेत का? नेमका हा दोष कधीपर्यंत दूर होणार आहे आणि पूर्ववत परिस्थिती होण्यासाठी किती वेळ लागणार आहे अजून? खरं तर विनोद, हा गोंधळ सुरू होण्याचं कारण काय मुळात ते बघावं लागणार आहे. कारण डीजीसीएने जे नवीन नियमावली जारी केलेली आहे ती नियमावली या सगळ्या गोंधळासाठी कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजेच की इंडिगोचे देशभरातील 60% उड्डाण जे आहेत, 60% फ्लाईट जे टेक ऑफ आणि लँडिंग करण्याचे शेअर जो आहे इंडिगोचा तो आहे 60%. म्हणजेच की 60% हवाई प्रवास जो आहे तो इंडिगोवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच त्यातल्या काही फ्लाईट्स 200 ते 300 फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे हा संपूर्ण कॅओस झालेला आहे, ही संपूर्ण गोंधळ झालेला आहे. आणि सध्या पायलट जे आहेत ते इंडिगोकडे 5400 हे पायलट आहेत. आणि नियमाचा फटका कसा बसलेला आहे, कारण 3-4 नियम जे ते घालून दिलेले आहेत. पहिला नियम म्हणजेच की 12 तासापेक्षा जास्त कालावधी फ्लाईट सलग जाता येणार नाही. म्हणजेच की याचा परिणाम कुठं होतो तर US आणि कॅनडा यांच्या संदर्भामध्ये होतो. दुसरा मुद्दा म्हणजेच की 2 नाईटपेक्षा जास्त नाईट दिले जाणार नाहीत. तिसरा मुद्दा म्हणजेच की 24 तासामधले 10 तास जे असणार आहेत ते विश्रांती कंपल्सरी दिली जाणार आहेत. आणि त्याचबरोबर की प्री आणि पोस्ट फ्लाईट यामध्ये साधारणतः 1 तासापेक्षा जास्त डिस्टन्स हे अंतर जे आहे ते नसायला पाहिजे. तर असे हे एकंदरीतच साधारणतः 5-6 जे नियम आहेत. आणि दुसरं म्हणजे की अगोदर लँडिंग जे होत होते ते 6 लँडिंग होत होते, परंतु आता ते लँडिंग जे आहेत ते 2 करण्यात आले. म्हणजेच की नाईटचे जे लँडिंग असतात ते एक पायलट जो आहे तो 6 लँडिंग करू शकत होता, परंतु आता ते 2 करण्यात आलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा, या नियमाचा फटका कुठेतरी बसतोय आणि म्हणूनच कर्मचाऱ्यांचा कट ऑफ झालेला आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, कारण त्यांना विश्रांती द्यावी लागते, त्यांना लँडिंग दिलं जात नाहीत आणि जी वेळ आहे तो सुद्धा म्हणजे की केवळ 10 तास जो असणार आहे तो विश्रांती दिली जाणार आहेत. आणि याचाच फटका जो आहे तो संपूर्ण या मॅनेजमेंटवर बसलेला आहे, कारण हे अचानक नियमावली आली आणि त्याच्यासाठी या विमान कंपन्या तयार नव्हत्या. आणि त्याचबरोबर काही टेक्निकल ज्या कारण आहेत ते सुद्धा सांगितले आहेत, परंतु महत्वाचं कारण म्हणजे की ही नियमावली असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे. त्याचा फटका आता यामध्ये सुधारणा कशा करणार आणि जे कर्मचारी नाहीयेत त्यांना परत कसं बोलवणार हे पाहावं लागणार आहे, कारण क्रू मेंबर भरपूर आहेत.
परंतु पायलट जे आहेत त्यांची संख्या कमी आहे. त्यामुळं ही आता कसरत इथून पुढे असणार आहे. अगदी ही कसरत असणार आहे, त्यामुळे कंपनी कशी ही कसरत करणार आहे आणि त्याचबरोबर शासकीय यंत्रणा यामध्ये काही हस्तक्षेप करणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. त्यामुळे ही परिस्थिती पूर्वपदावर यायला अजूनही काही निश्चित कालावधी ठरवता येणार नाही. धन्यवाद राम दिलेल्या अपडेट्सबद्दल. आमच्यासोबत असेच राहा. पुढची बातमी मात्र मुंबईत नाही आणि महत्त्वाची बातमी आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं पुढील निवडणुकांसाठी हालचाली सुरू केल्यात. राज्य निवडणूक आयोगाची बैठक सुरू असून सर्व महानगरपालिकांचे आयुक्त या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत महापालिका निवडणुकांबाबत चर्चा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या एकाच वेळी घेता येतील का याचा गांभीर्यानं विचार सुरू असल्याचं समजतंय. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत. सागर, बैठक सुरू आहे, या बैठकीमध्ये काय खल होतो या संदर्भात काही माहिती मिळू शकली? आणि दुसरं म्हणजे महापालिका निवडणुका या जिल्हा परिषदेच्या आधी होतील की दोन्ही निवडणुका एकत्र होतील या संदर्भात काही कळू शकलंय का? महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगर परिषदेच्या जे निवडणुका झाल्या आत्ता, त्यात काही निवडणुकांचं प्रकरण हे न्यायालय प्रविष्ट झाल्यामुळे 20 डिसेंबरला त्यातल्या काही टप्प्यातलं राहिलेले उर्वरित मतदान होतं आहे. नगर परिषदेचा कार्यक्रम ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस काही त्रुटी झाल्या आणि त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून अनेक नेत्यांनी थेट नाराजी व्यक्त केली. कुठे ना कुठेतरी कायदेशीर प्रक्रियेमध्ये राहिलेल्या त्रुटी यावेळेस काढण्याचा प्रयत्न राज्य निवडणूक आयोग करते, कारण की यापुढे जिल्हा परिषद आणि महापालिका अशा दोन्हीही महत्त्वाच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि अशा कालावधीमध्ये परत कोणती त्रुटी राहिले तर परत एकदा राज्य निवडणूक आयोगावर खापर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज राज्यातल्या महापालिकांचे सर्व जे निवडणुका होणार आहेत अशा आयुक्तांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सनी बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये जी माहिती आत्ता मिळते त्यानुसार बहुतेक सर्व महापालिकेतल्या प्रमुख जे महापालिका आहे इथल्या आयुक्तांनी अंतिम मतदार यादीचं काम बऱ्यापैकी संपलेलं आहे आणि दुबार मतदार यादीच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याचं शंका निरसन कशा स्वरूपात केले जाते याची माहिती दिली गेलेली आहे. आता प्रश्न राहतो की राज्य निवडणूक आयोगाला ज्या 17 जिल्हा परिषदेमध्ये न्यायालयामुळे 21 जानेवारीला जो निर्णय येणार आहे त्यानंतरनं 50%च्या आरक्षणापेक्षा जास्त याची निवडणूक लावावी लागणार आहे. अशा परिस्थितीत राज्य निवडणूक आयोग हे महापालिका निवडणुका पहिल्यांदा करण्याचा विचार करत आहे आणि त्यानंतरनं जानेवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या सगळ्या काही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जाते. दुसरा पर्याय राज्य निवडणूक आयोगासमोर असा आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुकाला गोहेड केलेला आहे, पुढे जायला सांगितलेल्या आहेत, अशा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतात आणि जे 21 जानेवारीनंतर निकालानंतरनं उर्वरित जिल्हा परिषदेचा निकालसुद्धा कार्यक्रम निवडणुकीचा जाहीर होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातल्या ज्या महापालिका आहेत त्या आयुक्तांचं स्पष्ट म्हणणं आहे की महापालिकांच्या निवडणुका जर आधी घ्यायच्या असतील तर किमान 20 ते 21 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो जाहीर करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी कदाचित डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या संदर्भात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या जातील आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या राज्य निवडणूक आयोग जे आहे त्यांच्या वतीने कदाचित पहिल्यांदा महापालिका यांची निवडणूक जाहीर करण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते आणि एकाच वेळी 21 जानेवारीला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतर जिल्हा परिषदेचा निवडणूक तिसऱ्या फेजमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. आत्ता जे दुबार नावांचा सगळ्यात गोंधळ जो सुरू आहे आणि प्रचंड मोठा एक विरोधकांनी मुद्दासुद्धा उपस्थित केला होता. या संदर्भात सुद्धा राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिकांच्या आयुक्तांना विचारणा करण्यात आलेली आहे की दुबार नावांच्या संदर्भामध्ये हरकती किती आलेल्या आहेत, अंतिम मतदार यादीच्या बाबतीत हरकती किती आलेल्या आहेत आणि जवळपास सगळ्या महापालिका आयुक्तांकडनं सांगण्यात येत आहे की त्या स्थानिक स्तरावर ज्या लिखित DLA जे नेमण्यात आले होते राजकीय पक्षांकडनं आणि त्यांच्याकडनं काही हरकती घेतलेल्या आहेत त्याचं शंका निरसन करण्याचं काम स्थानिक पातळीवर महापालिकेचे स्थानिक अधिकारी या करत आहेत. या सगळ्या यंत्रणेला अजून काही साधारणतः 8 ते 10 दिवस लागेल असं सांगितलं जातं. त्यामुळे कदाचित पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने महापालिका निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या संदर्भात काही महत्त्वाची पावलं उचलण्याची शक्यता वर्तवली जाते. विनोद, अगदी धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. निवडणूक मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो निस्तरून 8 ते 10 दिवसात कदाचित महापालिकाच्या 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात आणि जिल्हा परिषदेच्या आधीच कदाचित या निवडणुका होतील. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि आता शेवटची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर शहरातून. एक धक्कादायक प्रकार समोर आलेला. विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठात भरलंच नसल्यामुळे एकच गोंधळ उडालाय.
या महाविद्यालयाच्या चुकीमुळे 133 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। आज सकाळी 10 वाजता पेपर होता, मात्र साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 133 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट्स मिळालेले नव्हते। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली। यावेळी महाविद्यालयाची चूक सुद्धा समोर आली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट्स देत आहेत। मोहसिन, हा सगळा प्रकार झालेला आहे, आता यात काय उपाय योजना आहे किंवा काय हालचाली केल्या जात आहेत? काही प्रशासनाकडनं हस्तक्षेप केला जातोय का? आलेला आहे। आता विद्यापीठ प्रशासनाकडून देखील त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। ज्या पद्धतीने कॉलेजकडून सांगितलं जात होतं की आम्ही या सगळ्या गोष्टीला विद्यापीठ जबाबदार आहे, मात्र विद्यापीठाने आता आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की हे कॉलेज विद्यापीठाशी संलग्नच नव्हतं आणि कोणतीही फीस त्यांनी संलग्न असल्याची भरली नव्हती, त्यामुळे ही जबाबदारी आमची नाही आणि यात आमचा कोणताही संबंध नाही, असं थेट भूमिका विद्यापीठाने घेतल्यामुळे हा सगळा प्रकार आता महाविद्यालयाच्या चुकीमुळेच झालाय हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आता या महाविद्यालयाच्या या चुकीमुळे नेमकं काय झालं तर 133 विद्यार्थी आहे जे काल विद्यापीठात गेले तेव्हा त्यांना असं कळलं की आपली फीसच विद्यापीठात जमा झाली नाही आणि तेव्हा त्यांना धक्का बसला आणि त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूटशी आणि कॉलेजशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला। त्यांना कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही। रात्रीपर्यंत हे विद्यार्थी प्रतीक्षा करत होते। आज सकाळी पुन्हा ते कॉलेजला धडकले आणि तेव्हा त्यांना असं कळालं की आपली फीसच विद्यापीठाकडे भरलेली नाहीये आणि आज हा सगळा पेपर होणार होता, मात्र हे सगळे विद्यार्थी आता या पेपरला मुकलेले आहे आणि जी कॉलेज आहे त्यांच्याकडून असं विद्यार्थ्यांना सांगितलं जात आहे की तुमचं फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचं एकाच वेळेस आपण परीक्षा घेण्याचा प्रयत्न करून अशी सगळी टाळाटाळ सुरू आहे। आणि त्यानंतर हे सगळे विद्यार्थी पोलीस स्टेशनला देखील जमा झाले होते, तिथं देखील त्यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं प्रकरण न्यायालयात देखील गेलेलं आहे। न्यायालयाने देखील महाविद्यालयाची याचिका फेटाळल्याची माहिती मिळते, कारण या महाविद्यालय हे सगळे MCA चे विद्यार्थी होते आणि महाविद्यालयासाठी जी गोष्टी लागतात आणि विद्यापीठाने जेव्हा या महाविद्यालयाची पाहणी केली होती आणि चौकशी केली होती त्यावेळेस ज्या गोष्टी लागतात, शिक्षक असतील किंवा कम्प्युटर असतील किंवा ज्या सुविधा लागतात त्या कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी नव्हत्या आणि महाविद्यालयाने त्यांची सगळी जी संलग्नची ही होती ती फेटाळली होती। त्यांचं हे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे। अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल आणि इतरही सर्वांचे धन्यवाद दिलेल्या अपडेट्स बद्दल।